MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असं पीडित कुटुंबियांनी वारंवार सांगितलं, पण खरंच धर्म विचारून गोळीबार केला का हे आपल्याला माहिती नाही असं शरद पवार म्हणाले। त्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे। माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतोय इथे। तर त्यांनाही शूट केलं। काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हणतात, मला माहिती नाही। आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं। ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। पहलगाममध्ये हिंदू मुसलमान विचारून गोळ्या घातल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं। मात्र गोळीबाराच्या वेळेला असं विचारलं का मला माहिती नाही, या शरद पवारांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय। असं म्हणतात, मला माहिती नाही काय याचं सत्य। आपण देशाच्या मुख्यमंत्री होता, तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेलं दिसतंय, पुरुषांना गोळ्या घातल्या। तुझ्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाले। ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। ज्यांनी घरातला गमावला ते काय सांगतात हे पवारांनी ऐकावं, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। बैसरान घाटीमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यात महाराष्ट्रानं 6 सुपुत्र गमावले। धर्म विचारला का हे आपल्याला माहिती नाही असं शरद पवार म्हणतात। त्याच पवारांच्या समोर दहशतवाद्यांनी ज्यांना गोळ्या घातल्या त्या पुण्यातल्या कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं आपली आपबीती सांगितली, ज्यात अजान आती है क्या असं म्हणत पतीला आपल्या समोर गोळ्या घातल्याचं संगीता गणबोटेंनी सांगितलं। तुम्ही ते काय वाचा, आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, तर त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक होते, 4 जण आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं, आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापटा टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो, मग तो गेला निघून। पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। आमची बुटं बिटं सगळे तिकडं अडकले, मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं। मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत। आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, तो पण खूप ढसा रडला। हिंदू मुसलमान वेगवेगळे व्हा असं सांगून गोळ्या घातल्या असं पीडित कुटुंब सांगतंय। पण आपल्याला तसं झालं का माहिती नाही अशी शरद पवारांची त्यावर प्रतिक्रिया आहे। तर याआधीही दहशतवादी हल्ले झालेत, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही। कारवाई करा, पण धार्मिक अंतर वाढेल असं व्हायला नको, हेही शरद पवारांचं म्हणणं आहे। याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले, तेव्हा धर्माची चर्चा झाली। आज धर्माची चर्चा कसून माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल। पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू नये। पहलगाम हल्ल्यावरून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं सुरक्षेमध्ये चूक झाल्याचं मान्य केलंय। त्यावरून विरोधकांनी काही सवालही केलेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागण्यावरून महाविकास आघाडीमधले मतभेदही समोर आलेत। राऊतांनी शहांचा राजीनामा मागितला तर कोणाला काढा आणि कोणाला ठेवा हे आज म्हणणार नाही असं पवार म्हणालेत। अमित शाह ये फेल गृहमंत्री है, बहुत ही अपशकुनी और अपयशी, हाँ फेल्यूर फेल गृहमंत्री है।
एक मिनट भी उनको रहने का अधिकार नहीं है। पूरा दिन ये आदमी राजनीति करते बैठता है, कट कारस्तान करते बैठा है। किसकी सरकार, अच्छा शिवसेना तोड़ना है, एनसीपी तोड़नी है, तृणमूल कांग्रेस तोड़नी है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ हमारे लोग मारे जा रहे हैं और ये लोग राजनीति में व्यस्त। आज ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दल सक्त कारवाई याची आवश्यकता आहे। त्यामुळे मी पुनर्करा पुनर्सेवा हे आज बोलणार। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH